नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर ऐश्वर्याचा खोटारडेपणा समोर येऊन अमृताला आत्तापर्यंत देत असलेल्या औषधाचे सत्य आता तिलोत्तमासमोर आता कसे येते आणि सावली आता ते अमृताला दिलेले ऐश्वर्याने औषध आता तिलोत्तमासमोर कसे आणणार. आणि जेव्हा तिलोत्तमासमोर आपल्या मेहेंदळ्यांचा वंश वाढू नये म्हणून ऐश्वर्या देत असलेल्या औषधाचे सत्य आता समोर येऊन तिलोत्तमा ऐश्वर्याची कशी हकालपट्टी करणार आणि आपल्या मेहेंदळ्यांच्या कुटुंबासाठी सर्वतोपरी आता जीव तोडून प्रयत्न करणाऱ्या सावलीला आता मेहेंदळ्यांच्या घरातील हक्क आता तिलोत्तमा कसा देणार हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. अशी कोणती घटना घडणार की जेणेकरून अमृताच्या पोटातील वंश वाढू नये यासाठी देत असलेली ऐश्वर्या ती पावडर आता एकाच भयानक सत्याने सखदेव कसा गावातील बाबाला दाखवतो. आणि ती पावडर खरी कोणती पावडर आहे आणि कशाची पावडर आहे हे सत्य जेव्हा सखदेवला समजते तेव्हा ते सत्य सखदेव सावली आणि अमृतासमोर कसे आणतो. आणि ते सत्य समोर येताच आता सावलीच्या हुशारीने ताबडतोब आता ती पावडर बंद करून अमृता ही कशी प्रेग्नंट राहणार हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता सारंग आणि सावलीला एकमेकांपासून दूर राहण्यासाठी आणि सावली आता सारंगच्या जवळ जाऊ नये म्हणून सारंगची टेक केअर करण्यासाठी ऐश्वर्याने आता सखदेवला मेंदळ्यांच्या घरी नोकर बनवून आणलेले असते. पण आता हुशार सारंग जेव्हा आता सखदेवची नोकरी संपते त्यावेळेस प्रेमाने सखदेवने आता आपल्या मेहुण्याच्या नात्याने सखदेवला सगळ्यांच्या समोर त्याच्या शेजारी जेवायला बसावयास सांगितलेले असते. आणि एवढेच नाही तर एकाच टेबलवर एकाच पंक्तीत सावलीला सुद्धा आता प्रेमाने जेवायला बसून सारंगने घास भरवलेला असतो. आणि ते सगळं प्रकार बघून आता तिलोत्तमाने ऐश्वर्याची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. पण हुशार सारंगने त्यांची बोलतीच बंद करून टाकलेली असते. आणि हा माझा मेहुणा आहे तेव्हा भागवतांच्या घरी त्यांनी मी गेलो असताना जसा पाहुणचार केला तसाच आता देखील मी त्यांचा पाहुणचार करणार आहे. अतिथी देवो भव या म्हणण्याप्रमाणे मेंदळे कुटुंबसुद्धा काही पाहुणचारासाठी कमी नाही हे आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्यासमोर सारंगने सखदेवला दाखवून दिलेले असते. आणि त्याचबरोबर एकत्र सावलीसोबत जेवून आता सावलीवरचे प्रेम देखील दाखवलेले असते. एवढे सगळे करूनही सारंग आणि सावलीला दूर करण्यासाठी आपल्या प्रयत्नांना यश येत नाही. यामुळे आता ऐश्वर्या खवळलेली असते. तिलोत्तमाला तर आता काय करावं न काय नाही ते समजतच नसते. आणि जगन्नाथने बघितलेल्या पत्रिकाप्रमाणे आता सारंग आणि सावली यांच्यामध्ये आता प्रेमाचे नाते फुलू लागलेले असते. आणि हे सगळं आता ऐश्वर्याला असह्य होत असतं. इकडे आता आपला दादा आपल्या घरी नोकर बनून राहतो यामुळे सावलीला तर वाईटच वाटत असतं. आणि तशातच आता एकनाथराव आणि कान्हू हे आता जयंतीसोबत आता सावलीच्या घरी येणार असल्याचे सत्य जेव्हा सावलीला समजते त्यावेळेस आता सावलीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता आईबाबांनी जर आपल्या दादाला जर घरी बघितलं तर काय अशी आता काळजी सावलीला लागून राहिलेली असते. ताबडतोब आता सावली ही घरी येते. आणि आता सावलीला टेन्शन असतं. हे सगळं आता सोहम, बबलू, अमृता यांना आता सावलीने सांगितलेलं असतं. आईबाबा इथे येतात आणि आईबाबांनी जर दादांना इथे नोकर बनून काम करताना बघितलं तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि मी ते सहन करू शकत नाही असे आता सावलीने सांगितलेले असते. तेव्हा आता सारंग, सोहम आणि बबलूने मोठी आयडिया केलेली असते. आणि त्याच दिवशी आता जेव्हा आता एकनाथराव ते येणार असते त्यावेळेस सारंगने सखदेवला आता मार्केटमध्ये बाहेर पाठवलेले असते आणि लवकर येऊ नकोस हे देखील सांगितलेलं असतं. इकडे आता सारंग देखील बाहेर पडलेला असतो.
आणि आता एकनाथराव कान्हूला घेऊन आणि जयंतीसोबत आता मेंदळ्यांच्या घरी येतो. प्रेमाने आता एकनाथराव सावलीला भेटतात. तर जयंतीसुद्धा आता मोठ्या दिमाखानी आम्ही खूप श्रीमंत झालोय बरं का आता सावली, असे म्हणत तिचा मोठेपणा गिरवत असते. आणि माझ्या नवऱ्याला म्हणजे तुझ्या दादाला सुद्धा मोठी नोकरी मिळाली हे आता सावलीला जयंती सांगत असते. आणि आता सावलीला ते सगळं काही माहीत असतं. आणि आता सावली मात्र काही बोलत नसते आणि पाहुणचार करून इकडे मात्र आता ऐश्वर्याचा मोठा जळफळाटच होत असतो. आणि ऐश्वर्या आता रागारागाने तिला जेव्हा आता सावलीचे आईबाबा आल्याचे समजते, पटकन आता ती सखदेवला इकडे तिकडे शोधू लागते. पण आता सखदेव काही त्याला भेटत नसतो आणि सारंगचा सुद्धा मात्र आता तपास नसतो. ऐश्वर्या आता इकडे तिकडे भरकटत म्हणते की हा सखदेवसुद्धा कुठे गेलाय काय माहिती, आणि सारंगचा सुद्धा पत्ता नाही. आणि आता दोघांचे फोनही लागत नसतात आणि नाविलाजाने वेळ निघून जात असते. इकडे आता एकनाथराव कान्हू आणि जयंती अखेर सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जातात. आणि सावलीचा जीव आता भांड्यात पडलेला असतो आणि सावलीला हलकंसं वाटलेलं असतं. पण मात्र त्याच वेळेस एक भयानक घटना घडते. जेव्हा एकनाथराव आणि कान्हू जाण्यासाठी बाहेर जातात त्याच वेळेस सखदेव हा बाहेरून आलेला असतो आणि त्यांना बघताच पटकन आता सखदेव हा बाजूला लपतो. आणि योगायोगाने आता देवकृपेने त्यांची भेट झालेली नसते. आता ऐश्वर्या ही सखदेवला घरी येताच म्हणते की कुठे गेला होतास, तर सखदेव म्हणतो की सारंग सरांनी मला मार्केटमध्ये पाठवलं होतं. ऐश्वर्या आता सखदेववर रागवलेली असते आणि ऐश्वर्या म्हणते की हे बघ, मी जे सांगेल ना तेच काम करायचं, बाकी कोणाचंही काम तू करायचं नाहीस. आणि आता लगेचच सखदेव म्हणतो ठीक आहे. रागारागाने आता रात्री ऐश्वर्या ही किचनमध्ये जाते आणि आता ऐश्वर्याला राग आलेला असतो. ताबडतोब आता गॅसवर दूध गरम करून आपल्याला कोणी बघत नाही हे बघून ऐश्वर्या पटकन त्या दुधाची आता अमृताला देणारी आता वंश वाढू नये म्हणून ती पावडर आता दुधामध्ये टाकते. पण त्याच वेळेस आता सखदेव दरवाजातून ते बघतो आणि आता सखदेवने दुधात पावडर टाकल्याची बघितलेली असते. आणि आता इकडे ऐश्वर्या तो दुधाचा ग्लास आता सखदेवला बोलवून त्याच्या हातात देते आणि अमृताला ते दूध देण्यासाठी सांगतात. सखदेव आता ते दूध अमृताला देतो आणि त्यानंतर आता सखदेवला मात्र ऐश्वर्यावर संशय आलेला असतो. आणि जेव्हा आता ऐश्वर्या त्या दुधामध्ये पावडर टाकत असते ते सखदेवने बघितलेलं असतं आणि ताबडतोब सखदेव आता ती पावडर घेऊन आपल्या गावी असलेल्या त्या बाबाकडे येतो आणि ती पावडर आता त्या बाबांना दाखवतो. तेव्हा ही पावडर मूल होऊ नये म्हणून आणि गर्भ राहू नये म्हणून वापरतात हे सत्य आता बाबांनी सखदेवला सांगितलेले असते. आणि ते सत्य आता लगेचच समजताच इकडे सखदेवला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब वाऱ्याच्या वेगाने सखदेव आता मेंदळ्यांच्या घरी येतो आणि घडलेली सगळी हकीकत आता सखदेव हा अमृता आणि सावलीला सांगतो. तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसलेला असतो आणि आता ते सत्य राग येऊन आता अमृता ही ऐश्वर्याला विचारायला जाऊ लागते. तर लगेचच सावली म्हणते थांबा, त्यांना बोलून काही अर्थ नाही. आणि ताबडतोब आता ते दूध तुम्ही दररोज घ्यायचं नाही असे सांगून सावलीने आता ऐश्वर्या जे दूध देत असते ते अमृताला घेण्यासाठी आता बंदी घातलेली असते आणि ती दूध दुसरीकडे टाकून देत असते. आणि त्याचा परिणाम आता उलटा होऊन अमृताला अखेर दिवस गेलेले असतात आणि सावलीच्या कान मंत्राने अमृता आता प्रेग्नंट राहिलेली असते. जेव्हा आता अमृता प्रेग्नंट राहते तेव्हा तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकते. तिलोत्तमाचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि आपण आता खऱ्या अर्थाने आपलं मेंदळे कुटुंब पुन्हा सुखाने भरणार आणि आपल्या अंगणामध्ये मुलं बाळं खेळणार, आपण आजी होणार हे सत्य आता तिलोत्तमासमोर येऊन आता तिलोत्तमाला खरंच अमृताचा अभिमान वाटत असतो आणि तिलोत्तमा आता अमृताला भरभरून प्रेम करायला लागलेली असते. आणि आता जेव्हा अमृता ते सत्य तिलोत्तमाला सांगते त्यावेळेस राग येऊन आता तिलोत्तमा ऐश्वर्याची कशी हकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.